हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये क्रोसेट प्रेमी. आज आपण पाहणार आहोत झेंडूचे फूल कसे बनवायचे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास नक्कीच लाईक करा. चला तर मग सुरू करू. इथे मी ऑरेंज कलर घेतलेला आहे, सुई आणि कात्री. इथे सुई मी 9 नंबरची वापरलेली आहे. सुरुवातीला आपल्याला स्लिप नॉट लावून घ्यायचा आहे. स्लिप नॉट लावून घेतल्यानंतर आपल्याला त्यावर 7 चेन बनवून घ्यायच्या आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7 चेन बनवून झाल्यानंतर सुरुवातीच्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घेऊन सर्कल बनवून घ्यायचं आहे. सर्कल बनवून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 12 सिंगल क्रोशिया बनवून घ्यायचे आहेत. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता हे आपल्याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. स्लिप स्टिचने जोडून घेतल्यानंतर त्यावर आपल्याला 12 चेन बनवून घ्यायचे आहेत. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 चेन झाल्यानंतर सिंगल क्रोशेच्या बॅक साईडला बॅक लूपमध्ये आपल्याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जे आहे ते बॅक लूप आहे, त्याच्यातून आपल्याला धागा काढून स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे. परत आपल्याला 12 चेन घ्यायचे आहेत. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 चेन घेतल्यानंतर परत पुढच्या बॅक लूपमध्येच आपल्याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. परत आपल्याला 12 चेन घेऊन
नेक्स्ट बॅक लूपमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे आणि हा राऊंड आपल्याला असंच पूर्ण करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपला पहिला राऊंड कंप्लीट झाला आहे. दुसरा राऊंड करायला आपल्याला परत 12 चेन घ्यायचे आहेत. बॅक लूपमधूनच आपल्याला धागा काढून घ्यायचा आहे आणि स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता हे जे पाठीमाग बॅक लूप आहे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यातून धागा काढतच घ्यायचा आहे आणि 12 चेन बनवत जायचं आहे. वेगळं आपल्याला काहीच करायचं नाही आहे. 12 चेन घ्यायच्या आहेत आणि स्लिप स्टिचने जोडून बॅक लूपमधून घ्यायचं आहे. लास्टपर्यंत आपल्याला हीच प्रोसेस चालू ठेवायची आहे. 12 चेन घेऊन बॅक लूपमधनं धागा काढून घ्यायचा आहे. स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता आपले बॅक लूप पूर्ण भरून गेला आहे. जोपर्यंत त्याच्यातून आपल्याला धागा काढता येईल तोपर्यंत आपण त्याच्यातून धागा काढत जायचा आहे. शेवटला धागा कट करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं फूल तयार आहे. आता आपल्याला याला डेट बनवून घ्यायचं आहे. जे बॅक साईडला आहे आपण सुरुवातीला जे सिंगल क्रोशे घेतले होते तिथून आपल्याला ग्रीन कलरचा धागा जोडून घ्यायचा आहे. धागा जोडून घेतल्यानंतर आपल्याला 3 चेन घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक सिंगल क्रोशेवर आपल्याला डबल क्रोशे बनवून घ्यायचा आहे. हे फूल पूर्ण तयार झालं आहे त्यामुळे ते आतमध्ये थोडंसं तुम्ही बघू शकता. प्रत्येक सिंगल क्रोशियावरून आपल्याला डबल क्रोशिया करून घ्यायचा आहे. डबल क्रोशियाची लाईन तयार झाल्यानंतर आपल्याला त्याच्यातून परत डबल क्रोशिया घेऊन एक एक कमी करत जायचं आहे.
एक एक डबल क्रोशिया स्किप करत जायचं आहे. एक डबल क्रोशिया एक स्किप करायचा आहे. असं करून आपल्याला जोपर्यंत एक येत नाही तोपर्यंत आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. हे तयार झाल्यानंतर आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता आपलं झेंडूचे फूल तयार आहे. हे झेंडूचे फूल बनवायला खूप सोपे आहे आणि पटकन बनवून तयार होतं. तुम्हाला हे फूल कसे वाटले? आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.